नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ. तुम्हा सर्वांचं आपले राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो. आणि जर तुम्ही नवे असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. मित्रांनो, शिक्षक भरती 2025मध्ये जे अभियोग्यताधारक नोकरीवर लागले आहे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि जे 1-2 मार्काने मागे पडले, लागले नाही, तर त्यांचं दुसऱ्या फेजमध्ये होईलच, त्यामुळे त्यांनीसुद्धा आशा ठेवावी. मित्रांनो बघा, शिक्षक भरतीची यादी लागलेली आहे, त्यामध्ये किती जागा भरल्या, किती बाकी आहे आणि सेकंड फेज कधी होईल, तर या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. बघा, व्यवस्थापन निहाय पदभरतीचा तपशील कसा आहे. तर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलाखतीशिवाय एकूण 13,225 पदांपैकी 8,481 पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. नगरपालिका व परिषदांच्या शाळांमधील 280 रिक्त पदांपैकी 226 पदांवर निवडीसाठी शिफारस झाली आहे. महानगरपालिकेच्या 1954 एकूण जागांपैकी 1306 जागांवर उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागाच्या शासकीय शाळांमधील 2421 जागांपैकी 1601 पदे शिफारसीद्वारे भरली जात आहेत. शासकीय विद्यानिकेतनामधील 56 पदांपैकी 54 पदांसाठी उमेदवारांची शिफारस झाली आहे. खाजगी शैक्षणिक संस्थांमधील मुलाखतीशिवाय भरायच्या 1818 जागांपैकी 1451 पदांवर उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे सर्व व्यवस्थापना मिळून एकूण 19,754 रिक्त पदांपैकी 13,119 पदांसाठी उमेदवारांची यशस्वीरित्या शिफारस करण्यात आलेली आहे. आता 19,754 पैकी 13,119 उमेदवार शिफारस करण्यात आलेले आहे. त्यांचा इयत्तानिहाय तपशील असा आहे. बघा, इयत्ता 1 ते 5वीच्या गटात मुलाखतीशिवाय 12,671 जागा मंजूर होत्या, त्यापैकी 7,541 पदांवर उमेदवारांची निवड झालेली आहे. इयत्ता 6वी ते 8वीच्या गटातील 5,421 रिक्त पदापैकी 4,207 पदांवर उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे. इयत्ता 9वी ते 10वीच्या गटासाठी 1,298 पदे उपलब्ध होती, त्यापैकी 1,119 पदांवर निवड प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. इयत्ता 11वी ते 12वीच्या उच्च माध्यमिक गटातील 364 जागांपैकी 252 पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे. वर्गनिहाय आकडेवारीनुसार एकूण 19,754 पदांपैकी 13,119 पदांवर पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. आता जे उमेदवार अपात्र आहे किंवा यातील जागा ज्या रिक्त राहिलेल्या आहे त्या सेकंड फेजला येईल आणि या फर्स्ट फेजची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर लगेचच सेकंड फेज सुरू होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि ऑलवर सेट करून व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.